नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एलटी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाची न्यूज आहेत, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्र, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर आवडला तर 100% लाईक करून त्याला विद्यार्थी मित्र शेअर करा इतर विद्यार्थ्यांसोबत। अत्यंत मोठी धक्कादायक बातमी आपल्या समोर आली आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्र, जास्त वेळ तुमचा घेत नाही, शेवटपर्यंत बघा प्लीज। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपल्याकडे ही न्यूज आली, ज्या न्यूजनुसार एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, कारण की सर्व्हर डाऊन प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचा फॉर्म वेळेत सबमिट झाला नाही आणि त्यामुळं त्यांनी नैराश्यातून या गोष्टी केल्या। तर मिळालेल्या माहितीनुसार पदवीधर रंगनराव फाटक हा माडीवाडी येथे आई वडील मोठा भाऊ आणि वहिनी यांच्यासोबत राहत होता। सैन्य दलात भरती होण्याचा त्याचा अपयशी प्रयत्न अपयशी ठरला। वयोमर्यादा संपल्यानंतर त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले। काही महिने तो आसुर्ले पोर्ले तालुका करवीर येथे एका अकॅडमीत भरती तयारी करीत होता। वयोमर्यादेनुसार खुल्या प्रवर्गातील रंगराव यांच्यासाठी पोलीस भरतीची अखेरची संधी होती, त्यासाठी तो कसून सराव करत आणि अभ्यास करत होता। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर त्याला OTP मिळाला नाही, त्यामुळे तो अर्ज भरू शकला नाही। काही कागदपत्राची वेळेत पूर्तता होत नसल्याने तो नैराश होता। मंगळवारी दुपारी 4 वाजता वरच्या मजल्यावर छताला फॅनला दोरी गळफास घेतल्याच्या स्थितीत तो वडिलांना आढळला। तातडीने गळफास सोडून त्याला CPR दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले। मुदतीचा अर्ज न भरता आले नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याने माहिती नातेवाईकांनी दिली। त्याचे वडील शेती करतात तर भावाचे हार्डवेअरचे दुकान आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, अत्यंत म्हणजे विद्यार्थ्याची मोठी ज्या विद्यार्थ्यांनी असं टोकाचा निर्णय घेतला। सगळ्या भावांना एकच विनंती सांगतोय की आयुष्य परत पुन्हा नाही येत, कोणतंही नोकरी तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही। अशा लय नोकऱ्या येतील भावांनो, लय नोकऱ्या जातीलसुद्धा, काही नाही येत भविष्यामध्ये। ज्याला नोकरी लागली तो पण हसतोय, मस्त खातोय पितोय राहतोय, आणि एका झोपडीतला जो विद्यार्थी आहेत किंवा एक मजूर आहे तो सुद्धा आनंदाने जगतोय, समाधानी रोज कामाला जातोय, मस्तपैकी जगतोय। एवढाच फरक आहे की जो झोपडीत राहणार आहे त्याच्या काही गरजा पूर्ण होत नाही, थोडे आयुष्य त्याचं लक्झरी नाही येत, परंतु तो समाधानी आहेत। याचा अर्थ आणि बोध असा होतो विद्यार्थी मित्र की तुम्हाला जे भेटले त्यामध्ये समाधानी राहा। तुमच्याकडे जेवढं आहे ते काही जणांकडे नाही येत, तुमच्याकडे बघून ते लोक स्वप्न बघताय की माझ्याकडं सुद्धा असं थोडंफार पाहिजे होतं। जर तुम्ही आज गाडीवर फिरताय तर एक सायकलवाल्याचं स्वप्न आहे की माझ्याकडं अशी गाडी पाहिजे। जर तुम्ही सायकलवर फिरताय तर पायी चालणाऱ्याचं स्वप्न आहे की माझ्याकडं पण अशी सायकल पाहिजे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे तुम्हाला एक सांगणं आहेत। पुढंसुद्धा इतर भरत्या येणार होत्या ज्यामध्ये स्टाफ सिलेक्शन असो किंवा इतरही भरत्या आहेत, त्यासाठी तुम्ही विद्यार्थी मित्र एकाच भरतीवर अवलंबून राहतात, वेगवेगळ्या भरतीमध्ये सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे। वयोमर्यादेचा प्रश्न राहिला तर विद्यार्थी मित्र, आत्तापर्यंत तुम्ही 100% प्रयत्न केले, तुम्हाला न यश मिळालं, जाऊ द्या, सोडून द्या। आयुष्यामध्ये एकच गोष्ट अशी नाही की तुम्हाला त्याच्यामध्येच तुम्ही सक्सेस होऊ शकता। काहीतरी व्यवसाय टाका छोटा मोठा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकतात। पण असं कोणी टोकाचा निर्णय घेऊ नका भावांनो, आयुष्य अनमोल आहेत। आपल्या आईवडिलांकडे बघा, आपले जे जवळचे व्यक्ती आहे जे आपल्याकडे आशा धरून बघताय त्यांच्याकडे बघा विद्यार्थी मित्र। त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की असं टोकाचा निर्णय कोणी घेऊ नका। तर अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा।